दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जामखेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी भव्य मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते। त्या आवाहनाला प्रतिसाद देत जामखेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीयांच्या वतीने बंद पाळण्यात आला। यावेळी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात महिला, युवती, शालेय विद्यार्थी तसेच विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हे जमलेले सगळे सुजान आहेत आणि आबा फक्त नीटचाच पेपर नाही फुटला तर टीईटीचा पेपर फुटतो आणि सगळ्यांना माहिती आहे इथं प्रत्येक राज्यामध्ये 10वीचा पेपर सुद्धा फुटतो आणि सगळीकडे कॉप्या चालतात आणि मुलं सगळीकडे शिक्षण अधिकारी ते ना बातम्या देतात ही एकदम कडक पेपर झाले। हा कसले सगळ्या भोंगर कारभार आहे यांचा। आता इथून पुढे नीटवर जर अन्याय जर झाला तर सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आणि आबा मी तुमचं मनस्वी स्वतः आभार मानतो। मी एक शिकवतो पण विद्यार्थ्यांची लय तळमळ आहे। पालक हे रोजाने जाऊन पैसे भरतात आणि त्यांची खरंच कॅपॅसिटी नसते आणि आबा तुम्ही जे करताय ते चांगलं करताय। सगळे पक्ष एकत्र आलेत, खरंच मनापासून भारी वाटतंय। सगळ्यांनी इथून पुढे अशीच हिंमत करा। धन्यवाद। देशामध्ये शिक्षणासाठी जर शिक्षण सुधारण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असतील तर त्या देशामध्ये विकासाच्या गप्पा मारणं हे एकदम खोटं आणि लबाडाचं लक्षण आहे। पेपर कुठले फुटत नाहीत। पेपर 10वीचा फुटतोय, पेपर 12वीचा फुटतोय, पेपर टीईटीचा फुटतोय, पेपर तलाठी भरती पेपर फुटतोय, पेपर नीटचा पेपर फुटतोय। हे सगळे पेपर फुटतेत तरी सुद्धा या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग येत नाही। या केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा दिल्लीमध्ये झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो। या देशामध्ये काय चाललं काय नाही चाललं तुमच्या माईसाठी सांगतो। संसदेमधून नरेंद्र मोदीला पाठीमागच्या दरवाज्याने जावं लागलं, पाठीमागच्या दरवाज्याने पळून जावं लागलं। तोंड दाखवायला जागा नाहीये। इकडे हिंदूचा ठेका करतात, हिंदू आम्ही हिंदू। अरे मी पण हिंदूच्या ना, जर रक्त चाललं तेलाच्या मायाच्या साळ्याच्या नाव्याचे, हे गरीब कुणब्याचे, आदिवासींचे, भटक्यांचे, मुस्लिमांचे लहान लहान जातीचे लेकर होते बाळांनो। कोण आहे ते? कुणाचं रक्त सांडलं? चर्चा नाही त्याच्यावरती। थोबाड बंद झाले। मी काही ठिकाणी बघितलं लपून बघत होतो खिडक्यातून, म्हणलं खिडकी लावणार होतो थोबाडच मारतो म्हणलं। खिडकीतून बघत होतो किती माणसं निघल्यात ती, म्हणजे काय चाललंय? अरे हे खारमुरे विकणारा माणूस गणेश इकडे ये बाबा, ये सोन्या। कितवीला आहे? 8वीला पोरगे, 11वीला आहे। किती कोणत्या साईडला आहे? लहान शाळेत। बघा गरीब माणूस काय याच्यात खारमुरे त्याच्यात। जामखेडच्या पुढाऱ्यांना ऐका, खारमुरे विकणारा 10 रुपयावरती दिवसभर कष्ट करणारा माणूस या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि तुम्ही घरामध्ये बसलेत। किती वाईट वाटतंय तुम्हा सगळ्या पुढाऱ्यांचा, सगळ्या नेत्यांचा। मी व्यक्तीच्या सगळ्याला विनंती करतो, या सगळ्या नेते मंडळींचं अभिनंदन करायचं होतं टाळ्या वाजून। वाघासारख्या बाहेर पडले आणि हा देश तुमच्यामुळे चालतोय। मी एक साधा कार्यकर्ता आहे, मी लढ्यातलं सहकार्य मी वाहून घेतलं माझ्या आयुष्यामध्ये। मी एकट्याने आंदोलन नाही केलं, सगळ्या गावकऱ्यांनी केलेलं आहे, सगळ्या पक्षांच्या लोकांनी केलेलं आहे। फक्त मी सुरुवात केली आणि तुम्ही सगळे सहभागी झालेत। मी पुन्हा एकदा नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।